भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आमदार म्हणून प्रशांत बंब यांची ओळख आहे। या निवडणुकीमध्ये प्रशांत बंब हे चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले। त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत तीही पाहूयात। 2009 मध्ये अपक्ष म्हणून गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढलेले आणि जिल्हा परिषदेचे रण गाजवलेले प्रशांत बंब यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि मागील 3 निवडणुकांमध्ये ते भाजपच्या तिकिटावर जिंकले। विधानसभा निवडणुकीत प्रशांत बंसीलाल बंब यांच्या विरोधात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उभे होते। या निवडणुकीत प्रशांत बंब विजयी होऊन चौथ्यांदा आमदार झाले। मतदारसंघामध्ये औद्योगिक क्षेत्र उभारणं, मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना न्याय देणं, आत्महत्या रोखणं, पिकांना भाव मिळवून देणं, मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा विकास करणं ही आव्हानं प्रशांत बंब यांच्या समोर आहेत। प्रशांत बंब भाजपकडून सर्वाधिक जास्त निधी घेतात, ते कामं करतात आणि ते निवडून येतात। मात्र विरोधकांचा असणारा विरोध आणि त्यासोबतच त्यांनी खेळलेली रणनीती यामुळे ते विजयी झालेत। आता प्रामुख्याने पाहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सर्व काही केलं गेलेलं असताना आता कोणते नवीन MIDC सारखे प्रकल्प आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा केल्या जाऊ शकतात आणि त्यांसाठी प्रयत्न केले जातात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय तालमीमध्ये वाढलेले शिवसेनेचे नेते प्रदीप जयस्वाल हे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार झाले। या मतदारसंघातील त्यांच्या समोरची नेमकी आव्हानं काय आहेत पाहूया। 2009 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत प्रदीप जयस्वाल यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती। त्यानंतर 2014 चा अपवाद वगळता जयस्वाल या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले। प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे किशनचंद तनवानी यांना उमेदवारी दिली होती, पण मित्रासाठी तनवानी यांनी उमेदवारी नाकारली आणि तनवानींच्या उमेदवारीच्या कुर्बानीनंतर प्रदीप जयस्वाल हे आमदार म्हणून विजयी झाले। मतदारसंघात वेळेवर पाण्याची योग्य सोय करणं, रोजगाराची संधी निर्माण करणं, मतदारसंघात विकास कामं वाढवणं, मतदारसंघातील विकास कामांना वेग देणं ही आव्हानं प्रदीप जयस्वाल यांच्या समोर असतील। तर प्रदीप जयस्वाल यांचा दबदबा जो आहे तो मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आमदार बनण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेचं एक मोठं नाव आहे। विरोधामध्ये जर राजकारण केलं जात नसलं तर दुसरीकडे विकास कामांमुळे त्यांना सर्वप्रथम आग्रही धरलं जाणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।